सामन्याला सुरुवात करण्यात येते. पहिला गोलंदाज गणपती बाप्पा सचिन आणि चेंडू. पहिला चेंडू वाईडचा इशारा, अवंतार चेंडू आणि एक मात्र तिथं 22च्या स्वरूपात घेतलेले धावसंख्या झालेली ती 0 चेंडू आणि 2 धावा. पहिलाच सामना, पहिला षटक, पहिला चेंडू वाईडच्या सुमारात दिसण्यात आलेला आहे. सुरुवात झालेली आहे ती वाईडच्या चेंडूने. आता नवीन गोलंदाज नवीन फलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतोय. फेस करतील सचिन यांना. शॉर्ट चेंडू, परत एकदा अवंतार चेंडू, परत तसाच सेम मारा गोलंदाजीकडून आणि परत एकदा दुसरा चेंडू सुद्धा वाईडच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 3-0 चेंडू. अजूनपर्यंत काय सचिन यांना लाईन भेटलेली नाहीये. पहिला चेंडू टाकत असताना पाहूया. हा मात्र सुरेख चेंडू पाण्यात टप्पा पडून फलंदाजाला काही समजलं नाही. वेगात चेंडू एसटी रक्षकाच्या हातात. इथं मात्र डॉटच्या स्वरूपात पहिला चेंडू झालेला आहे. सचिन यांना लाईन भेटलेली आहे. 2 चेंडू अवांतर टाकल्यानंतर तिसरा चेंडू जो होता डॉटच्या स्वरूपात परत पुन्हा टाकण्याचा प्रयत्न इथं मात्र परत एकदा पाहायला मिळतो वाईडच्या स्वरूपात. 2 चेंडू नंतर तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक करून परत चौथा चेंडू परत तसाच वाईडच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालाय. इथं मात्र पहिल्या षटकामधील 4 चेंडू झाले, त्याच्यातून एकच चेंडू. दुसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न, इथं मात्र का चेंडूनी रनसाठी काही रिस्पॉन्स केला नाही. दुसरा चेंडू सुद्धा डॉट. 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धावसंख्येत धाव आहे ते 4, त्यातील 2 वाईड, 1 लेग बाय आणि 1 सिंगल जी चेंडूकडून आलेली आहे. सागर मात्र बॉलचा टप्पा शोधत आहे. फिल्डिंग मध्ये थोडीशी फेरबदल. तिसरा चेंडू सचिन यांचा मारण्याचा परत एकदा प्रयत्न, चेंडू काय बाउन्स घेऊ शकला नाही. इथं मात्र धावबादच्या स्वरूपात मिस कम्युनिकेशन बिटवीन द फिल्डर्स कॉज दिस रनआउट. धावबाद आत्महत्या याला असं घोषित करतात, आत्महत्या. तिसरा चेंडू डॉट चेंडू आणि विकेटच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या अजूनही 4च, 2 वाईड. नवीन फलंदाज सुशांत. धावकरी हाताचा फलंदाज बाद झाल्यानंतर परत एकदा कामट ब्लास्टर यांनी धावकरी हाताचा फलंदाज पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. उंच आणि डाव्या बाजूने आक्रमण करणारा फलंदाज सुशांत पाहायला मिळतो. आता स्ट्राईक घेतील सचिन यांचे. 3 चेंडू झालेले आहेत पहिल्या षटकातील. अजून मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. पावसाळी सामना, वातावरण नम्र असं वातावरण, संध्याकाळचा नजारा देत असं वातावरण. पावसाला विनंती आहे त्यांनी आपला आशीर्वाद दाखवावा. ये रे रे पावसा तुला देतो पैसा. फिल्डिंग मध्ये थोडासा फेरबदल. नवीन फलंदाज सुशांत फेस करतील पहिलाच चेंडू सचिन यांचा. ब्लॉक होलचा पद्धतीचा चेंडू लेग साइडला खेळून काढलेला आहे. प्लेयर मात्र धावत असताना इथं मात्र ये जा मध्ये फक्त 1 रन धावून घेतलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 5. अजूनही मात्र पहिल्या षटकातील 2 चेंडू उर्वरित आहे. चांगला कमबॅक केलेला आहे सचिन यांनी. अवांतर चेंडू नंतर धावसंख्या मात्र 4 चेंडूमध्ये दिलेली आहे ती 5. पुढचा चेंडू नो फुल टॉस. इथं मात्र अंपायरचा इशारा आहे की ओव्हर स्टेपिंग झालेली आहे. इथं नो चेंडू, नो बॉल आणि चौकार. अंपायर जरा इशारा कळवायचा आहे.
अंपायर इशारा कळवायचा आहे आपल्याला. नो आणि धावा 4, चौकार. इथं मात्र पुढील चेंडू जो असेल तो फ्रीट. सचिन मात्र इथं परत एकदा आपल्याला भरकटताना दिसत आहेत. 2 चेंडू उर्वरित असताना त्यांनी आपला 5वा चेंडू जो आहे तो नो टाकलेला, ओव्हरस्टेप झालेले आहेत ते, त्या मात्र त्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. आता पुढील चेंडू जो आहे तो फ्रीट असणार आहे. इथं मात्र आक्रमक फलंदाज स्ट्राईकवरती असताना कसा खेळून काढेल हा चेंडू, हा मात्र मौका बन गया यहाँ पे. पुढील 5वा चेंडू फ्री हिटचा चेंडू, शॉर्ट पद्धतीने लॉंग साईडला खेळून काढलेला, उंच असा गेलेला आहे. इथं मात्र अंपायरचा निर्णय 6 धावा आणि पुरेपूर फायदा घेतलेला आहे फ्री हिट चेंडूचा. धाव संख्या इथं मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये आपल्याला येताना दिसते. चेंडू मात्र आपल्याला आक्रमक होताना दिसत. धाव संख्या झाली होती 16, एक गडी बाद, 16 धावा. अजूनही सचिन यांचा शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू उरलेला शेवटचा चेंडू घेत असताना सेम पद्धतीने खेळून काढलेला. ऑन साईडला प्लेयर मात्र इथे येत असताना सुंदर असा ऑन साईडला खेळून काढलेला मिड ऑनला 4 धावा. आणि इथं मात्र महागडी षटक आपल्याला सचिन यांच्याकडून पाहायला मिळालेली आहे. धाव संख्या झालेली ती 20, पहिला षटक झालेला आहे. 4 चेंडू मात्र त्यांनी सुरेख टाकले होते, त्या मात्र शेवटच्या चेंडूवरती शेवटचे 2 चेंडू त्यातील एक नो चेंडू त्याच्यावरती फ्री हिट घेण्यात सक्सेस झालेले चेंडू आणि त्यातील शेवटचा चेंडू हा चौकार स्वरूपात त्यांनी हा षटक संपून घेतलेला आहे. धाव संख्या झाली 1 षटकाच्या सामन्यानंतर 20. आता बघू पुढील गोलंदाज, गोलंदाजाचे नाव अफान. अफान नवीन गोलंदाज दुसरा षटक घेऊन येतील लीगल ईगल तर्फे. पहिला षटक खूपच महागडा ठरलेला आहे. चांगली गोलंदाजी झाली होती 4 चेंडूवरती, मात्र 2 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात सचिन यांनी आणि स्कोर जाऊन पोहोचवलाय तो 20 धावांवरती. पुढचा षटक दुसरा षटक घेऊन येतील ते अफान लीगल ईगल तर्फे कामोटे ब्लास्टर. सुंदर असा चेंडू डॉट स्वरूपात एसटी रक्षकाच्या हातात. सुशांत यांना काही बॉल असा समजलेला नाही. टप्पा पडल्यानंतर खूप वेगाने तो एसटी रक्षकाच्या हातात गेलेला. अफान यांचा खूपच सुंदर असा चेंडू. दुसरा चेंडू घेऊन येत असताना परत लेग साईडला खेळून काढलेला. इथं मात्र फिल्डर बॉल कलेक्ट करत असताना फेकी केलेली आहे एसटी रक्षकाच्या हातात. इथं मात्र फक्त एकच धाव मिळेल. चांगला असा कमबॅक करून देतात अफान आपल्या संघाला. स्ट्राईकवर येत असतील आता पाहायला मिळेल आपल्याला, ज्यांनी मागच्या षटकातील धुआधार फलंदाजी करून आपल्या टीमला एका चांगल्या स्कोरवर पोहोचवले. ते चेंडू बघू कशा प्रकारे खेळून काढतील परत. आणि सुंदर असा चेंडू, चेंडू मात्र बॉल कलेक्ट करू शकले नाही. इथं दांडी गुल चेंडू काय समजू शकलेला आहे आणि क्लीन बोल्ड झालेला आहे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अफान यामार्फत. तिसरा चेंडू त्यांनी क्लीन बोल्ड केलेला आहे. घातक फलंदाज चेंडू. इथं मात्र आशेची किरण लीगल ईगलला कमबॅक करून देत असताना अफान चंदूनी इथं मात्र आपल्या संघासाठी 4 चेंडूमध्ये 14 धावा काढून काढलेल्या आहेत. पुढील सभापती आपले विकास शेठ भरत यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं शिवशंभो चषक मार्फत शिवशंभो क्रिकेट क्लब कामोटे यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी कमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आपला
सन्मान केला. विकास सेठ घरे यांचा जोरदार ताल्याने स्वागत करत आहे. व्हाईट चेंडू व मॅचकडे व्हाईट चेंडू आलेला आहे अफान यांचा. कामोटे ब्लास्टर यांचा 12वा खेळाडू यांना बोलवलेला आहे कमेंट्री बॉक्समध्ये. त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. अफान कमबॅक करून देत असताना कुठेतरी जरासे भरकटले आहेत. मोहम्मद खेळून काढतील अफान यांचा चेंडू आणि सुरेख असा चेंडू आपटल्यानंतर वेग घेताना एसटी रक्षकाचा हसून निसटताना तिथे लेगबाच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या झालेली होती 23. झालेली आहे धावसंख्या. उर्वरित दुसऱ्या षटकातील 2 चेंडू उर्वरित आहेत. फलंदाजीवरती सुशांत. शॉर्ट बॉल खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र कॉट अँड बोल्ड च्या स्वरूपात यश मिळालेलं अफान यांनी परत एकदा कमबॅक करून दाखवलेलं आहे. 2 धडाडीचे फलंदाज चंदू आणि सुशांत यांना कॉमेंट्री बॉक्समध्ये पवेलियनमध्ये पाठवलेलं आहे त्यांनी. पुढील फलंदाज कामोटे ब्लास्टर करून देत असलेले पुढील फलंदाज विकास. सुशांत यांची जागा घ्यायला खूपच छान अशी गोलंदाजी करत असताना आपल्याला दिसत आहे अफान. इथं मात्र फक्त 3 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. छान असा कमबॅक आहे. पहिला षटका जो आपल्याला महागडा ठरला होता तो सचिन यांनी धावा दिलेल्या तर 20 आणि इथं मात्र अफान यांनी 2 फलंदाज बाद करत असताना 5 चेंडूमध्ये धाव संख्या दिली आहे ते मात्र 3 धावा. चिकाटीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल अफानतर्फे. अफान यांनी छान कमबॅक करून दिलेल्या आपल्या संघाला 3 धावा मात्र 5 चेंडूमध्ये खर्च केलेले आहेत त्या अफान यांनी. नवीन फलंदाज विकास काय प्रकारे जागा घेतील पुढील फलंदाजाचे ते पाहू शकतो आपण. परत एकदा सेम पद्धतीचा चेंडू डॉट झालेले आहेत. इथं मात्र दुसऱ्या षटकाचा सामना समाप्त झालेला. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली ती मात्र 23. दुसऱ्या षटकात अफान यांनी फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 20 धावानंतर खूपच चिकाटीची गोलंदाजी टाकून अफान यांनी मात्र 3 धावा दिले. धावसंख्या झालेली आहे ती 2 षटकाच्या सामन्यानंतर 23 धावा. पुनर्पुन आपल्याला पाहायला मिळेल शॉर्ट प्रकारचे चेंडू डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले होते. नवीन फलंदाज मोहम्मद जे मागील सामन्यामध्ये मागील टुर्नामेंटमध्ये स्टार राहिलेले होते. पुढील फलंदाज मोहम्मद. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळून काढलेला लेग साईडच्या दिशेने. इथं मात्र दिसतच नाही प्लेअर धावत असताना इथं मात्र एकच धाव घेण्यात यशस्वी झालेली. धावसंख्या धाव वाढ 24 धाव. तिसरं षटक आपलं वैयक्तिक पहिलं षटक आणि तिसरं षटक घेऊन आलेले आहेत ते सागर. पहिला चेंडू मात्र 1 धावाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालेला आहे. दुसरा चेंडू सागर घेऊन येतील. परत लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न इथं अंपायरचा इशारा आपल्याकडे येतो तो अवांतर चेंडू व्हाईट चेंडू दिशा भरकटलेला चेंडू. धावसंख्या 1 धावेने वाढ होतील. धावसंख्या झाली ती 25. पहिल्या चेंडू नंतर सागर थोडे भरकटलेले दिसत आहे. तिथं मात्र त्यांचा दुसरा चेंडू व्हाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालेला आहे. बघू विकास काय प्रकारे आपल्या संघाला चांगला स्कोर उभा करून देण्याचा यशस्वी होतात की नाही. ब्लॉक पद्धतीचा चेंडू इथं मात्र पाहायला मिळेल. ब्लॉक पद्धतीचा चेंडू आणि क्लीन बोल्ड झालेले आहेत. कट अँड बोल्ड विकास पवेलियनच्या तर्फे
नवीन फलंदाज घेता येतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपण पाहतोय 2024 शिवशंभू चषक या मैदानावरती याची देवी याची डोळा आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या या स्पर्धेसाठी आज खास करून आपल्या कामोट्यातील माननीय श्री नगरसेवक विकास शेठ भरत यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिली आहे. शिवशंभू क्रिकेट संघाच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचं मनाच्या हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो आणि विकास शेठ भरत यांना विनंती करतो की या ठिकाणी शिवशंभू 11 संघाकडून आपला छोटासा मान सन्मान सत्कार समारंभ करतात तो आपण त्याचा स्वीकार करावा. कारण अतिथी देवो भव ही आपल्या भारताची संस्कृती आणि या संस्कृतीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं आपलं आद्य कर्तव्य असतं. आणि या उक्तीप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतो या आपल्या कामोटे क्रिकेट असोसिएशनवरती नितांत प्रेम करणारे आपले सर्वांचे लाडके नगरसेवक माननीय श्री विकास शेठ भरत यांचा सत्कार करताना आपण पाहतो. प्रवीण खोसे, दत्तात्रय मोरे, आपल्या शिवशंभू टीमचे सर्वेश्वरा माननीय श्री सुधीर शेठ जाधव. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथं आपण पाहू शकता की सागर यांचे पुढील चेंडू सागर यांचा खेळण्याचा प्रयत्न लेग साइडला टोळून दिलेला चेंडू स्वतः गोलंदाज धावत असताना दिसत असताना इथं मात्र फेकीचा प्रयत्न मात्र दोन धावा चोरून काढलेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्येत वाढ झालेली होती. 29 धाव. बॉल किती झाले उर्वरित तिसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव झालेली होती 29. सागर यांची पण गोलंदाजीकडे आपण पाहिलं तर खूपच कमबॅक करून देत आहेत ते आपल्या संघाला. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहू शकता 20 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मात्र 3च धावा खर्च केलेला अफान यांनी आणि सागर सुद्धा चांगला कमबॅक करून देत असताना आतापर्यंत मात्र 6 धावा खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. आताही उर्वरित 2 चेंडू आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करतील. स्लोअर पद्धतीचा चेंडू इथं मात्र फलंदाज काही जज करू शकले नाही. बॉल सीधा जातोय एसटी रक्षकाच्या हातात. इथं डॉट चेंडूच्या स्वरूपात आपल्याला चेंडू पाहायला मिळतो. 5 चेंडू झालेले आहेत. उर्वरित 1 चेंडू. तिसऱ्या षटकातील धाव संख्या अजून तिथेच 29 धाव. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सागर घेऊन येतील. ब्लॉक पद्धतीचा चेंडू इथं मात्र फिल्डर पूर्ण प्रकारे मिस झालेले आहेत. डॉट प्रकारचा चेंडू इथं मात्र तिसरा षटक संपलेला आहे. स्कोर झालेला आहे तो आपल्याला तिसऱ्या षटकानंतर पाहायला मिळतो 29 धाव. तर या षटकानंतर आपल्याला पुढील सामना 11 स्टार कामोटे वर्सेस NCOP यांच्या कर्णधारांना विनंती असेल की हा षटक झाल्यानंतर त्यांनी कमेंट्री बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. 11 स्टार कामोटे आणि NCP संघातील कर्णधारांना विनंती आहे की हा षटक झाल्यानंतर त्यांनी कमेंट्री बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. शेवटचा षटक फर्स्ट इनिंग मधील शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते गोविंद. धाव संख्या अजून मात्र 29 धाव आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकानंतर 2 गोलंदाजांनी छानच कमबॅक केलेला. इथे मात्र गोविंद प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळेल. ऑन साइडला खेळून काढलेला महमूद यांच्या बॅटमध्ये इथे मात्र एकच धाव घेण्याचा प्रयत्न दिसून येतो. धाव संख्या झालेली आहे ती 30. शेवटचा षटक घेऊन आले ते गोविंद.
हा सामना पाहू शकता आपण कामोटे ब्लास्टर वर्सेस लिगल ईगल. गोविंदांचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू खेळून काढलेला आहे लेग साइडला 6 धावांसाठी. इथं मात्र फुलटॉस चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलेला आहे. ते फलंदाजाने पाठवून दिलेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. पहिला चेंडू ब्लॉक पद्धतीवर टाकून दुसऱ्या चेंडूवरती गोविंद थोडे भरकटताना दिसून असताना त्यांनी फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकला आणि त्याचा मात्र फलंदाजाने पूर्णपूर फायदा उचलून बॉल पोहोचवला. तर बाउंड्री लाईनच्या बाहेर टॉस साठी यायचंय 11 स्टार कामोटे. परत एकदा ब्लॉक पद्धतीचा चेंडू लेग साइडला खेळून काढलेला आहे. एकच धावात समाधानी मानायला लागेल. धावसंख्या झालेली आहे ती 37. अजून या सामन्यातील शेवटचे 3 चेंडू गोविंद यांचे. महमूद परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र कट लागून थर्ड मॅनच्या दिशेमध्ये. इथं मात्र एकच धावावरती समाधान मानायला लागेल. धावसंख्या झालेली ती 38. उर्वरित चला दोन्ही कर्णधार आदरणीय नगरसेवक यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. तर चला लगेच ऋषी लगेच यायचं आहे आणि पारस चला या नाणेफेकीचा कॉल आपण आदरणीय आपले सभापती तथा नगरसेवक ज्यांचा वाढदिवसाचा सोहळा अगदी आपण पाहिला ना तर मला तर वाटतं आपल्या पंचक्रोशीतील सर्वात मोठा वाढदिवसाचा सोहळा सर्वच हितचिंतकांनी मित्रवर्गांनी साजरा केला आणि त्यांच्यावरती असणारं प्रेम नितांत प्रेम आपण नक्कीच पाहिलं. आणि तेही आज स्पर्धा आपल्यासाठी ही छोटी आहे तरी सुद्धा या स्पर्धेला त्यांनी एवढ्या सकाळी सकाळी उपस्थिती दाखवली. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि विकास शेठ घरत साहेबांना विनंती करतोय की आपण दुसऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल आपण लगेचच करायचा. आज रविवार म्हटल्यानंतर सर्वच जण या रविवारचा एक संडे फंडे म्हणून करणार आहेत. पण त्याच दरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल करून मॅचचा आनंद नाणेफेकीचा कॉल 11 स्टार संघाने जिंकलेला खूप खूप धन्यवाद. विकास शेठ घरत साहेब धन्यवाद. आम्ही या ठिकाणी आज शिवशंभूने आयोजन केलेलं आहे. तर विकास शेठ साहेबांना आम्ही नक्की सांगू इच्छितो की आजच्या दिवसामध्ये कोणी कुठे जाऊ नये म्हणूनच आज रविवारी सर्व कामोटे कॉलनी वर्गाला इथे एकत्रित बांधून ठेवण्याचं काम शिवशंभू आणि कामोटे टेनिस क्रिकेटने केलेलं आहे. 46 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. आदरणीय विकास शेठ घरत साहेब पुढील कार्यक्रमासाठी प्रस्थान करत आहेत. त्यांचं आम्ही शिवशंभू क्रिकेट क्लब कामोठे शिवशंभू चषक 2024 मधील ही दर्जेदार रबर बॉल स्पर्धेमध्ये आम्ही पुनश्च हार्दिक स्वागत करतोय. डॉक्टर मच्छिंद्र नाईक हाजीर हो. तर आज शिवशंभू म्हटल्यानंतर सर्वच शिवाचे भक्त आज या ठिकाणी आपल्याला आयोजन करताना दिसतील आणि या आयोजनातून संपन्न होताना आपण पहिलाच आवाज ऐकलात सिद्ध यांचा जे मध्ये मध्ये आपल्याला इंग्लिश कॉमेंट्री करताना नक्कीच पाहायला मिळतील. टॅलेंट आहे कामोठ्यामध्ये. त्यानंतर शिवशाहीर जेडी विनोद जगदाळे आहेत आणि आम्ही तुमच्यासोबत थोडंसं तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न करू. आणि शिवशंभू ही टीम आपण जर पाहिली ना अगदी डिसिप्लिन प्रत्येक कामोटे टेनिस क्रिकेटमधील टीम ज्या पद्धतीनं कार्य करत असते अप्रतिम दर्जेदार स्पर्धा या रविवारी. आज मला तर वाटतं गटारी अमावस्या खरं तर गतहरी हा विषय असतो पण त्याला आपण एक वेगळ्या अनुषंगाने घेतो आणि या रविवारी आज या मैदानाच्या बाहेर देखील आपल्याला अशाच प्रकारच्या सर्व मित्रवर्गांना या मॅचचा आनंद घेताना पाहू. त्या सर्वच क्रिकेट रसिकांचं श्रोत्यांचं भगिनींचं मातांचं आज आम्ही वंदन करून या शिवशंभूला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन
आदरणीय श्री विनोद शेठ माने, श्री बाबू शेठ शिंदे, श्री ज्ञानेश्वर शेठ किसवे, श्री कुणाल शेठ हुले, श्री शरद शेठ आतकरी, श्री आबासाहेब भोर, श्री सुदर्शन शेठ डोके, श्री सचिन शेठ बोंबे, श्री रोहित शेठ बोराडे, श्री गणेश शेठ मोरे आणि कामोटे टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सागरभाऊ पाटील आणि या सर्वांना एकत्रित सूत्रात बांधण्याचं काम शिवशंभो क्रिकेट क्लब अर्थात सुधीरभाऊ जाधव आणि दत्ताजी मोरे, खंडू राक्षे तथा सर्वच या स्पर्धेचे आयोजक यांचा आम्ही कामोटे टेनिस क्रिकेटच्या वतीनं आभार व्यक्त करू. कारण आज आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आमचे तरुण वॉटरफॉल किंवा इतर ठिकाणी मस्ती करण्यासाठी न जाता या रविवारी आज या मैदानावरती खेळताना दिसतील आणि इथेच त्यांची या खेळातून गटारी साजरी करतील. आदरणीय अरविंद काका देखील या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत, त्यांचं देखील आम्ही प्रथम स्वागत करू. आणि ज्या ज्या टीमनं सहभाग घेतलाय किंवा ज्यांना वेळ मिळाली नाही त्या सर्वच कर्णधारांचं आणि संघ मालकांचं आम्ही शिवशंभो क्रिकेट क्लब कामोठे यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि चलतोय सेकंड इनिंग मध्ये 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी. आता मात्र सेकंड इनिंग मधील हे खेळाडू तयार आहेत. पाहूया त्यांचा खेळ या दोघांना एकमेकांच्या जिंकण्यासाठी कशा प्रकारे प्रवृत्त करतायत. ऐकूया आपण आपल्या कामोटे टेनिस क्रिकेट मधील एक भारदस्त आवाज शिवशाहीर जेडी. चला पंचांना विनंती असेल की आपण सामना लगेच चालू करून घेऊया. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय सामना क्रमांक पहिला 47 धावांचे लक्ष ईगल लीगल संघासमोर ठेवले. कामोटे प्लाटूर या संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजीवरती आपण गोलंदाज बघतोय महमूद आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला शिवशंभो चषक 2024 भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आपण मच्छिंद्र नाईक आपणास विनंती असेल की आपण समालोचन कक्षाजवळ यायचे. आयोजक कमिटीकडून आपणास विनंती मच्छिंद्र नाईक. आणि दोन्ही संघांना विनंती असेल की आपले 12वे खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून यायचे. या ठिकाणी प्लेयर लीड साठी मात्र नक्कीच मदत लागणार आहे. त्यामुळे विनंती असेल की दोन्ही संघांचे 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये संपर्क साधा. विशाल फादारी ते कोण आहे? दत्ता करंदीकर आणि विशाल फादारी ते दोघे जण थांबलेत. एकच ठेवा सांगू. विशाल पदाले आयोजन कमिटीकडून विनंती आहे की स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये कोणीतरी एकाच प्रतिनिधी काम पहा आणि त्यातील बाकीचे जे 2 खेळाडू आहेत ना त्यांनी एकतर समालोचन कक्षामध्ये या किंवा बाउंड्री लाईनवरती जाऊन थांबा. आयोजन कमिटीकडून विनंती असेल तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शिवशंभो चषक आणि शिवशंभो 11 जर पाहिलं ना तर आपण प्रामुख्याने 3 नावं येतात. शिवशंभो म्हणजे देवादिदेव महादेव या महादेवांचा नामोल्लेख केला जातो. त्यानंतर आपण महाराष्ट्र गीतामध्ये म्हणतो की सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभो राजा दरीदरीतून नाद हुंदला महाराष्ट्र माझा. अगदी स्वराज्याची स्थापना करणारे हिंदवी स्वराज्य उभे करणारे आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत माननीय श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर मात्र या स्वराज्याचं ओझं ज्यांनी आपल्या खांद्यावरती पेललं घेतलं, ज्यांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या सीमा वाढवण्याचं काम केलं ते आपल्या स्वराज्याचे दुसरे लाडके छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. या दोघांचा उल्लेख केला तर पाहू दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय होतं. दुसऱ्या चेंडूवरती त्या ठिकाणी झेलची संधी होती परंतु यष्टी रक्षकांकडून चुका होताना पाहायला मिळते. गोविंद आपल्याला दिसतात यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि इथे मात्र ईगल लीगल संघाचं एका धावेने खातं उघडलं जाते. धावफलकावरती 1 धाव अंकित केली जाते. 2 चेंडू महमूद यांचं पहिलं षटक. या खेळाडूने गेल्या मोर्या चषकमध्ये मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये खूप प्रभावित केलं होतं. अगदी 2 चेंडू 90 सामना येऊन टेपला होता. समोर विपक्ष टीम होती शिवशंभो 11 आणि लगातारच्या 2 चेंडूवरती आपलातून षटकार ठोकत सामना जिंकून घेतला. हे मात्र बॅटची हलकीची कळा घेऊन चेंडू विसावते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचं बोट आकाशाकडे उंचावते आणि पहिला झटका ईगल लीगल संघाला इथे बसला जातो आणि माघारी परत येतो राहुल.
अगदी सलामीचा फलंदाज म्हणून आपण पाहतो त्या ठिकाणी इगल संघाकडनं फलंदाजीसाठी आला होता, परंतु काही मोलाची कामगिरी करू ठरला नाही. आजच्या आपण पाहतोय गटारी अमावस्या म्हणजे गटहारी अमावस्या. परमेश्वराला विनंती असेल की या गटहारी अमावस्याच्या निमित्तानं आमच्या सर्व खेळाडूंची जी दुर्दशा किंवा गट असेल ती निघून जाऊ दे, चांगली गट आम्हा खेळाडूंना येऊ दे, हेच तुझ्या परमेश्वरा चरणी साकडा असेल. म्हणून आपण पाहतोय इगल संघाचा एक धुवाधार फलंदाज अष्टपैलू खेळाडू चिन्मय आपल्याला फलंदाजी मार्गावरती येताना पाहायला मिळतोय. संघाचा तारणहार अर्थातच कर्णधार मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सत्तेचाळीस धावांचं लक्ष या ठिकाणी इगल संघासमोर आपल्याला पाहायला मिळतंय. आणि पहिलेच षटक मोलाचं षटक टाकताना महमूद पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु काय गती पाहायला मिळते. भन्नाट वेगाने त्या ठिकाणी फलंदाजाला बीट केलं जाते आणि चेन्नई मात्र काही समजू शकत नाही. वनडाऊनची मागणी केली जाते, परंतु रबर बॉलची स्पर्धा आपण पाहतोय. डोक्याच्या वरून ज्यावेळी चेंडू जाईल त्यावेळेस तुम्हाला वाईट दिला जाईल. आता पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतो. लगातार ते 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. महमूद यांच्या माध्यमातून पहिलं षटक सामन्यातलं मला का या संघाकडनं कामोटे ब्लास्टर्स संघाकडून प्रथम गोलंदाजीचा मान दिला जातो, तर ती क्षमता माझ्यामध्ये आहे आणि ती क्षमता माझ्यामध्ये असल्यामुळं आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली आहे. आता मात्र मोठा फटका लागण्याचा प्रयत्न केलाय. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू जातो, 1 धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक आपल्याला थोडे धडपडताना पाहायला मिळतात, परंतु तोपर्यंत 2 धावा गेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते आणि धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 3 धावा अंकित केल्या जातात. म्हणजे अजून उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे आणि या 18 चेंडूंमध्ये 44 धावांचं लक्ष अजूनही असणार आहे ते इगल कामोटे संघासमोर. म्हणजे आता जे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतील ना, त्या दोन्ही फलंदाजांना इथे आक्रमक पावित्र्य धारण करावा लागेल आणि ते आक्रमक पावित्र्य धारण करत असताना मात्र संघासाठी धावाही जमाव्या लागतील. बॉलर नेम कपिल. अगदी आपण पाहतो कपिल हा गोलंदाजी मार्गावरती येताना पाहतो. आज 8 दिवसांपूर्वी याच मैदानावरती खूप छान गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. पहिला चेंडू टाकला जातोय, खूपसुरत फटका पाहायला मिळतोय. चेंडू मैदान असं आहे, फसवे मैदान आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं गवत त्या ठिकाणी, तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जात आहेत. चांगला फटका होता, परंतु चेंडूला ती गती मिळाली नाही आणि इगल संघाकडून थोडीशी दुर्दशा पाहायला मिळते. फटका सुरेख होता, परंतु तो नशिबामध्ये चौकार नव्हता, त्यामुळे 2 धावा फक्त मिळणार आहेत. 5 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढताय त्या ठिकाणी स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती येतील, 1 धाव घेतील. या एकेरी आणि दुहेरी धावांनी मात्र 44 धावांचं आता जे लक्ष आले, आता हे लक्ष येऊन टेपलं 41 धावांवरती आणि 41 धावांसाठी तुम्हाला उर्वरित 16 चेंडूमध्ये मात्र मोठी कामगिरी करावी लागेल. या षटकामध्ये जर 2 मोठे फटके चेन्नईच्या बॅटमधून आले ना, मग मात्र सामन्यामध्ये रोमांच उभा राहील. परंतु सुरेख चेंडू पाहायला मिळतो. अगदी टप्पा घेतल्यानंतर चेंडू सरळ गिरकी घेत जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथं चेन्नईला पुन्हा एकदा उभे केलं जाते, निस्तब्ध केलं जाते आणि इथे मात्र फलंदाजाचा थोडासा कॉन्फिडन्स आपल्याला लो होताना पाहायला मिळतोय. आता मात्र सुरेख फटका फ्लॅट 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 आणि सरळ चेंडूला भिरकावून दिलंय, सीमा रेषा पार षटकार पाहायला मिळतोय. इथे मात्र आता चिन्मय आपल्या वैयक्तिक धावा खेळून काढण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय आणि एक
स्फूर्ती देणारा फटका मात्र नक्की या ठिकाणी पाहायला मिळतो. ईगल लीगल संघाकडून धावपला जाऊन पोहोचतोय ते 12 या धावांवरती. अजूनही 35 धावांचं लक्ष समोर असणार आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. अजून एक मोठा फटका या षटकामध्ये जर आला ना तर मग मात्र सामन्याचं चित्र बदलताना पाहायला मिळेल, कारण ती क्षमता या खेळाडूमध्ये. परंतु समोर आपण गोलंदाज पाहतोय कपिल. आतापर्यंत 3 चेंडू सुरेख टाकले, एका चेंडूवरती मोठा फटका आलाय. कमबॅक करण्याचं जाणतोय. आशाभूत नजरेने या ठिकाणी मागणी केली जाते आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये काका आपल्याला काम पाहताना पाहायला मिळत आहेत. ते मात्र या ठिकाणी आकाशाकडे बोट उंचावतायत, परंतु अजूनही स्क्वेअर लेग पंच आणि मेन पंच दोघांमध्ये त्या ठिकाणी थोडंसं संभाषण होताना आपल्याला पाहायला मिळते, वार्तालाप होताना पाहायला मिळते. आणि या ठिकाणी फलंदाजाला आऊट दिलं जात आहे. बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावला आणि इथे मात्र मोठा धक्का पुन्हा एकदा बसतोय. बळी क्रमांक 2 ईगल लीगल संघासमोर येताना पाहायला मिळतोय. चिन्मय मैदानाच्या बाहेर पडताना पाहायला मिळतो, तर मैदानामध्ये आता मैदानाचा ताबा घेताना आपल्याला तुषार येताना पाहायला मिळतो. फलंदाज क्रमांक 4. सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांना अजून एक गोष्ट कळेल की आज मैत्री दिन सुद्धा आहे. तर आज या मैत्री दिनानिमित्त सर्वांना सांगेल की आपापल्या मित्रांच्या बरोबर जी मैत्री आहे ना ती अशीच घट्ट करून ठेवा. कारण जर मैत्री करायची असेल ना तर श्रीकृष्णाचं उदाहरण घ्या आणि मैत्री जर करायची असेल ना तर महारथी कर्णाचं उदाहरण घ्या. श्रीकृष्ण एकटा असूनही अर्जुनाच्या केसालाही धक्का लागून दिला नाही आणि महारथी कर्ण दुर्योधनांच्या बरोबर असून मरेपर्यंत दुर्योधनाच्या अंगालाही त्यांनी कुठल्याही प्रकारच्या केसाला धक्का लागू नये. म्हणजे मैत्री करायची एक तर मरेपर्यंत, नंतर जोपर्यंत आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा धक्का आपल्या मित्राला लागू देणार नाही. आपली भारतीय संस्कृती महाभारत जपणारी, भगवद्गीता जपणारी आणि ही 2 उदाहरणं आपल्याला त्या भगवद्गीतेमधून पाहायला मिळतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपले. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात फक्त 12. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि या ठिकाणी 2 विकेटचं पतन आपल्याला होताना पाहायला मिळते. बॉलर नेम प्लीज. अमन. अमन अमन सांघिक 3रा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अमन गोलंदाजी मारकुटी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कामोटे ब्लास्टर या संघाकडून आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अमनच्या पहिल्या चेंडूवरती चेंडूला अमन दाखवतो, चेंडूला सीमारेषा पार या ठिकाणी पाहायला मिळतो. षटकार. अमन की शांति मैदान के अंदर बनाए रखने की जरूरत है नहीं. पाहतोय आपण सुरुवातीला आलेला रोहिदास मात्र इथं आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळतो. आक्रमक पावित्र्य त्यानं धारण केलाय आणि आता इरादे स्पष्ट केलेत. मोठा फटका पाहायला मिळतो. मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच होतो मित्रांनो. 18 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अजून उर्वरित 29 धावांचं लक्ष असणार आहे उर्वरित 11 चेंडूंमध्ये. म्हणजे आता समीकरण थोडंसं कमी झालंय आणि सलामीला आलेला रोहिदास मात्र स्वतः आता चान्स घेताना आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहतोय आपल्या आजच्या स्पर्धेसाठी ज्यांच्या मोलाचं सहकार्य लाभले ते आपले स्पॉन्सर माननीय श्री कुणाल शेठ हुले यांचे या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळते. शिवशंभू 11 कामोटे संघाकडून हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचं सहर्ष असं स्वागत. रोहिदासच्या बॅटमधून मोठा फटका आल्यानंतर इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला अमनकडनं पाहायला मिळतोय आणि फलंदाजाला बीट केले जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो पुन्हा एकदा. आता टप्पा मात्र अचूक पकडलाय अमनने.
या षटकातील उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. या 3 चेंडूंमध्ये मोठे फटके मारावे लागतील तरच सामना हातामध्ये राहील, नाहीतर जसं जसं हळूहळू हातातून आयुष्य निघून जातो तसा हा सामना सुद्धा हातातून निघून जाईल. इथे पाहतो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु काय अचूक टप्प्यावरती टुचून गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतो आपल्याला पहिल्या षटकामध्ये. लगातारचे 3 चेंडू डॉट टाकताना पाहायला मिळते. वेलकम बॅक. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर 3 सुरेख चेंडू नंतरचे मात्र आपल्याला टाकताना पाहायला मिळते आनंद. आता मात्र उजव्या उष्टीच्या बाराचा बाहेर चेंडू पाहायला मिळतो, भरकटलेला चेंडू पाहायला मिळतो आणि या ठिकाणी वाईट बॉल. एक धाव येते. 8 चेंडू आणि 28 धावांची गरज विजयासाठी. मात्र धावबाद करण्याची संधी निर्माण होते आणि इथे काय केलं जाते पहा. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जातात. रनआउटची संधी प्राप्त झाली होती, ती रनआउटची संधी मात्र इथनं फेटाळून लावली गेली. 2 धावा घेतल्या गेल्यात. या शिवशंभू चषकच्या माध्यमातून आपण आजचं जे लाईव्ह प्रक्षेपण पाहतो ना ते आमचे सन्माननीय मित्र माननीय श्री संदेश भगत यांच्या झी ऑन क्रिक या वेबसाईटवरती आपण पाहतोय. अगदी या क्षेत्रामध्ये चांगली मोलाची कामगिरी करताना आपल्याला संदेश भगत आणि त्यांची टीम पाहायला मिळते. त्यांचंही मनाच्या हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप स्वागत, अभिनंदन. धावफलक आपण पाहतो. धावफलकावरती धावा जमल्या त्या 21 धावा. उर्वरित एका षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 6 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती. 6 चेंडू आणि 26 धावा. म्हणजे आता प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळावा लागणार आहे. आपण तुषार पाहतोय आणि आता या ठिकाणी संघाचे सर्वा तारणहार अजाजभाई. कामुटे क्रिकेट म्हटलं की लिगल संघ येतो, लिगल म्हटलं की मग अजाजभाईंचं नाव प्रामुख्याने समोर येतं आणि इजाजभाई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी जाताना पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण शिवशंभू चषक च्या माध्यमातून शिवशंभू 11 कामुटे या संघाकडून आपले अतिथी माननीय श्री कुणाल शेठ हुले यांचा छोटासा मान सन्मान घेतोय, सत्कार घेतोय. विनंती असेल कुणाल शेठ हुले यांना की आपण या सत्काराचा स्वीकार करा. गोलंदाजी मार्कवरती पंच म्हणून गेला असेल ना भाई. आपल्या महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे आपले सन्माननीय मित्र माननीय प्रवीण शेठ खोसे यांच्या शुभ हस्ते माननीय श्री कुणाल शेठ हुले यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. बॉलरचं नाव घ्या पुढच्या. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. काय फटका खेळलाय तुषारनं. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, परंतु कॅच ऑफ द मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आजच्या दिवसातील आतापर्यंत सर्वात खूपसूरत कॅच झेल आपल्याला इथे टिकताना पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक एकमेकांवरती आदळले जरूर होते, परंतु त्या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत नजर चेंडूवरती होती आणि अचूक चेंडूला त्या ठिकाणी टिपले गेले. इथे फलंदाज तुषारला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. काय करायचं. तुषार होता, तुषार अफान. मी फलंदाज नवीन बॅटर मैदानात आतमध्ये येताना आपण पाहतोय अफान. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे, परंतु आता दिल्ली बहुत दूर आहे. इथे मात्र पहिल्याच सामन्यामध्ये सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय
उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. अक्षयने मात्र चांगले षटक या सामन्यामध्ये हाताळलंय. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही केली या सामन्यातील उर्वरित फक्त आणि फक्त 1 चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एजाज भाई शेवटचा चेंडू अगदी सामना आपण पाहतो या ठिकाणी ईगल लीगल संघाच्या हातातून जरी निसटला असला तरी मित्रांनो आज गटारी अमावास्या आपल्याला पाहायला मिळते आणि नियोजन मात्र आजाद भाईंच्या माध्यमातून खूप सुरेख केलेलं आहे. या ठिकाणी सामना लॉस होतो ईगल लीगल संघ कामुटे ब्लास्टर्स